जय आदिवासी. जेल, जंगल, जमीन ज्यांची ओळख आहे, निसर्गाचे रक्षण हीच ज्यांची संस्कृती आहे आणि परंपरा आहे, ज्यांच्या संघर्षाने आणि बलिदानाने या मातीला इतिहास दिला, अशा भूमिपुत्रांना आमचा मानाचा मुजरा. आज 9 ऑगस्ट जागतिक आदिवासी दिन. हा केवळ एक दिवस नसून या मातीशी प्रामाणिकपणे राहणाऱ्या, या निसर्गाला देव मानणाऱ्या आणि स्वतःच्या हक्कासाठी लढणाऱ्या, शतकानुशतका लढणाऱ्या मूळ भूमिपुत्रांच्या स्वाभिमानाचा, संस्कृतीचा आणि संरक्षणाचा उत्सव आहे. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये. तर मित्रांनो, आज 9 ऑगस्ट जागतिक आदिवासी दिन. या दिनानिमित्ताने आज जागतिक आदिवासी दिनाचा इतिहास आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. आपण व्हिडिओ सुरू करण्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर मला लाईक करा, सपोर्ट करा आणि बेल प्रेस करायला विसरू नका. चला तर मग आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. आदिवासी म्हणजे या मूळ भूमीचे रहिवासी, हजारो वर्षापासून जे जंगल, पर्वत, नद्या आणि निसर्गाची एकरूप होऊन जीवन जगत आले आहेत, ते म्हणजेच आदिवासी. त्यांची स्वतःची भाषा, लोककला, नृत्य, सण, श्रद्धा आणि जीवनशैली आहे. भारतात भिल, गोंड, संताळ, मुंडा, वारली, कोळी, कोरकू, टोडा, नागा, खासी अशा अनेक आदिवासी जमाती आपल्या भारतामध्ये आपल्याला बघायला मिळतात. आजही अनेक आदिवासी समाज निसर्ग संवर्धनाचे उत्कृष्ट उदाहरण मानले जातात. मित्रांनो, आज आपण हा दिवस इतक्या उत्साहात साजरा करतोय, पण हा 9 ऑगस्टच का, यामागे एक खूप मोठा इतिहास आहे. 1982ची ऐतिहासिक सुरुवात म्हणजेच 9 ऑगस्ट 1982 रोजी संयुक्त राष्ट्र संघाच्या म्हणजेच युनायटेड नेशन मानवाधिकार आयोगाने जगभरातील आदिवासींच्या समस्यांवर मोठी चर्चा करण्यासाठी पहिली आंतरराष्ट्रीय परिषद भरवली होती. आणि मग 1994ची जी घोषणा होती ती म्हणजे जगभरातील 90हून अधिक देशात राहणाऱ्या आदिवासींची जी संस्कृती आहे, त्यांची भाषा आहे आणि त्यांचे जे हक्क आहेत ते जपले जावेत, यासाठी 1994मध्ये युनोने 9 ऑगस्ट हा दिवस जागतिक आदिवासी दिन म्हणून घोषित केला होता. आणि त्याचा उद्देश काय होता? आदिवासी समाजाला समाजाच्या मुख्य प्रवाहात आणणे आणि त्यांच्या जंगल, जमीनच्या हक्कांचे संरक्षण करणे आणि त्यांच्या अनोख्या संस्कृतीचा सन्मान करणे हा मुख्य उद्देश होता या परिषदेचा. मग आदिवासी समाजाचे महत्त्व काय आहे? तर निसर्गाचे खरे रक्षक ते म्हणजेच आदिवासी. आज जगासमोर ग्लोबल वॉर्मिंग आणि पर्यावरणाचा मोठा प्रश्न उभा आहे, पण आमचा आदिवासी समाज युगानुयुगे निसर्गाला देव मानून त्याचे जतन करत आलेला आहे. समृद्ध संस्कृतीची परंपरा. तर आमचे संगीत, तारपा, ढोल, बासरीचे सूर, वारली चित्रकला आणि निसर्गाशी जोडलेली जे सण, उत्सव, परंपरा ही या देशाची खरी समृद्धी आहे. आता त्यानंतर स्वातंत्र्य लढा आणि क्रांती कशी झाली? तर या देशाच्या स्वातंत्र्यासाठी सर्वात पहिले बलिदान देणारे आमचे आदिवासी क्रांतिकारक होते. त्यापैकी भगवान बिरसा मुंडा, ज्यांनी उलगुलान आंदोलन पुकारून इंग्रजांना घाम फोडला. त्यानंतर असे अनेक आदिवासी क्रांतिवीरांनी आपले स्वतःचे बलिदान दिले. त्यापैकीच क्रांतिवीर राघोजी भांगरे, तंट्या भील म्हणजेच तंट्या मामा, बाबा तिलका मांजी, गोविंद गुरु अशा अनेक शूरवीरांचा इतिहास आपल्या रक्तात आहे. मित्रांनो, आजची परिस्थिती आणि आपले जे कर्तव्य आहे
ते म्हणजेच बंधू भगिनींनो, आज 9 ऑगस्टला फक्त नाचणे, गाणे किंवा ढोल वाजवणे एवढ्यापुरताच हा दिवस मर्यादित नसतो. तर आज आपल्याला विचार करण्याची गरज आहे. आपल्या लेकरांना उत्तम शिक्षण मिळाले पाहिजे. आपले हक्क आणि कायदे, उदाहरणार्थ 5वी अनुसूची म्हणजेच पेसा कायदा, 5वी अनुसूची, पेसा कायदा, वन हक्क कायदा आपल्याला समजले पाहिजेत. आपली भाषा, आपली संस्कृती पुढच्या पिढीपर्यंत टिकली पाहिजे. शिक्षण हेच आमचे सर्वात मोठे हत्यार आहे. हे आपण सर्वांनी जाणून घेऊन हातात लेखणी घेतली पाहिजे आणि मनात क्रांती केली पाहिजे. ह्या गोष्टी बरोबर घेऊनच आपल्याला पुढे जायचं आहे. तरच आपल्या आदिवासी समाजाचा विकास होईल, आपल्या आदिवासी समाजाची क्रांती होईल. मित्रांनो, 1982 मध्ये UNOने म्हणजे संयुक्त राष्ट्रांनी आदिवासी लोकांच्या प्रश्नांवर काम करण्यासाठी विशेष गटाची जी स्थापना केली. त्यानंतर 1994 मध्ये 9 ऑगस्ट हा दिवस जागतिक आदिवासी दिन म्हणून घोषित करण्यात आलं. त्या दिवसामागे अजून महत्त्वाचे उद्देश हे होते की आदिवासींच्या हक्कांचे संरक्षण करणे, त्यांच्या संस्कृतीचे जतन करणे, शिक्षण आणि आरोग्याच्या संधी त्यांना उपलब्ध करून देणे, समान न्याय आणि त्यांना प्रत्येक कार्यात सन्मान देणे हा होता. तर आपल्या भारतातील जे आदिवासी क्रांतीवीर होते त्यांनी आपल्या या समाजासाठी, आपल्या हक्कासाठी आपले बलिदान दिले. वयाच्या अवघ्या 25व्या वर्षी ब्रिटिशांविरुद्ध आंदोलन पुकारून मोठा उठाव करण्यात आला. तर तो उठाव म्हणजेच उलगुलान क्रांती. त्या उठावाचे नेतृत्व आपले भगवान बिरसा मुंडा यांनी केले. त्यानंतर तात्या भिल म्हणजे गरिबांचा रक्षक म्हणून प्रसिद्ध आणि त्यांनी ब्रिटिशांना अनेकदा चकवा दिला होता. सिद्धू कान्हू मुर्मू म्हणजे 1855च्या ज्या संताळ बंडाचे नेतृत्व कोणी केले तर सिद्धू आणि कान्हू या दोघांनी केले. हजारो आदिवासींनी ब्रिटिशांविरुद्ध लढा दिला होता. त्यानंतर आपली अजून एक महिला आदिवासी वीरांगना ती म्हणजेच राणी दुर्गावती गोंडवाना राजाची शूर अशी राणी होती आणि आपल्या पतीच्या निधनानंतर पराभव स्वीकारण्यापेक्षा तिने स्वतःचं वीरमरण पत्करले, परंतु ब्रिटिशांना शरण गेली नाही. मित्रांनो, आज अनेक आदिवासी विद्यार्थी, अधिकारी, डॉक्टर, खेळाडू आणि जे कलाकार आहेत देशाचे नाव उज्ज्वल करत आहेत. तरी शिक्षण, आरोग्य, रोजगार, पायाभूत सुविधा आणि जंगल जमीन हक्क यांसारखे अनेक आव्हाने अजूनही बाकी आहेत. समाजाने त्यांना सन्मान दिला पाहिजे आणि समान संधी देणे गरजेचे आहे. या आदिवासी समाजाने जंगलाचे संरक्षण केले, पर्यावरण जपले आणि स्वातंत्र्यासाठी बलिदान दिले. त्यांचा इतिहास हा केवळ आदिवासी समाजाचा नाही तर संपूर्ण भारताचा इतिहास आहे. आदिवासी समाज हाच खरा निसर्गाचा रक्षक आहे. आज जगासमोर ग्लोबल वॉर्मिंग आणि पर्यावरणाचा जो मोठा प्रश्न उभा आहे, पण आमचा आदिवासी समाज युगानुयुगे निसर्गाला देव मानून त्याचे जतन करत आलेला आहे. समृद्ध संस्कृती आणि परंपरा, आमचे संगीत, तारपा, ढोल, बासरीचे सूर, वारली चित्रकला आणि हीच खरी देशाची संपत्ती आहे. डोंगराच्या कुशीत जन्मलो, निसर्गाच्या सावलीत वाढलो, इतिहास आमचा क्रांतीचा आम्ही अभिमानाने सांगू. जय जोहार, जय आदिवासी. आजच्या दिवशी आपण सर्वांनी एक संकल्प करूया, आदिवासी संस्कृतीचा सन्मान करूया, त्यांच्या हक्कासाठी पाठीशी उभे राहूया आणि निसर्ग रक्षणाचा हा संदेश घरोघरी पोचवूया. शेवटी इतकेच म्हणेन, उलगुलान जिंदाबाद. जय जोहार, जय आदिवासी.
तर मित्रांनो, असा होता हा आदिवासी दिनाचा इतिहास. तर मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला तर मला कमेंट करून जरूर कळवा आणि बेल प्रेस करायला विसरू नका. पुन्हा भेटू पुढच्या एका अशाच नवीन क्रांतीवीराचा इतिहास घेऊन. बाय बाय.